नमस्कार. कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. खरं तर पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. त्यातूनच आपल्या काळूस मेदनकरवाडी गटातील अर्थात मेदनकरवाडी गणातील जे इच्छुक उमेदवार आहेत, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इच्छुक आहेत, मशालीच्या चिन्हावर जे उद्याची निवडणूक लढवत पाहत आहेत, ते श्री ज्ञानेश्वर माऊली शिवराम कडपाटील यांच्याकडे आपण आलोय. जाणून घेऊया त्यांचे एकूणच प्रचाराचं माध्यम कसं राहिले, उद्याच्या काळामध्ये त्यांना या भागाचा विकास साधायचा आहे, त्याचबरोबर निवडणुकीमध्ये सामोरं जायचं आहे. तर आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांचा थोडासा परिचय करून घेऊया, जेणेकरून ते या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने उद्याची वाटचाल करणार आहेत. नमस्कार माऊली शेठ. नमस्कार. मला सांगा, आता पंचायत समितीची निवडणूक चालू आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही शिवसेना पक्षाकडून मशाल चिन्हाची मागणी केली आणि निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात. एकूणच तुमचा राजकीय सामाजिक प्रवास किंवा तुमचा परिचय कशा पद्धतीने, काय सांगाल? नमस्कार. मी ज्ञानेश्वर तथा माऊली शिवराम कड, राहणार कडाचीवाडी. माझं शिक्षण M.Com MBA केलेलं आहे. मी 11 वर्ष सर्व्हिस केली. नंतर सामाजिक बांधिलकी पकडून मी माझा उद्योग व्यवसाय चालू केला आणि नंतर गावकऱ्यांच्या आग्रहाखातर मी माझी मिसेस 2014 सरपंच झाले बिनविरोध. कुठल्या गावच्या? कडाचीवाडीच्या. आणि मी तसा हाडाचा शिवसैनिक. 1989 पासून बाळासाहेबांचे विचार, वंदनीय बाळासाहेबांचे विचार माझ्यावर खूप त्याचा पगडा आहे. मी स्वतः प्रत्येक दसरा, आतापर्यंत एक सुद्धा दसरा मेळावा मला चुकलेला नाही. मुंबईला जाण्याचा एसटीने गेलो मी. पहिला हाडाचा शिवसैनिक, त्यानंतर उद्योग व्यवसायातून सामाजिक कार्य करायची आवड होती. त्या माध्यमातून 2014 माझी मिसेस सरपंच झाली. नंतर पुढच्या टर्मला सुद्धा मी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य होऊन सरपंच झालो. आणि त्या माध्यमातून मला सामाजिक कार्य करण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून गावाकरता भरपूर कार्य करण्याचं मला भाग्य लाभलं. याचं सर्व श्रेय हे आमच्या गावकऱ्यांना आहे. अशा प्रकारचा तुमचा हा प्रवास राहिलेला आहे. तर मला सांगा, तुम्ही हे सगळं करताना तुमच्या एकूण गणातील गावं किती आहेत? माझ्या गणामध्ये मेदनकरवाडी, कडाचीवाडी आणि रासे 3 गावं. असे साधारणतः 15,500 मतदानाचं हे गाव आहे. त्यापैकी कडाचीवाडीचं मतदान हे 3540, रास्याचं 2937 आणि मेदनकरवाडीचं साधारणतः 8,436 मतदान आहे. असं साधारणतः 15,500 मतदान आहे. तुमचा गण 15,000च्या मताचा आहे. तर हे सगळं प्रचार प्रसार करत असताना तुम्हाला गाठीबिटी, लोकांचा आशीर्वाद घेत असताना काही समस्या जाणवल्यात का, की जे आपल्याला सोडावं लागतील उद्याच्या काळात? तसं पाहायला गेलं तर गेले 15 वर्ष मी सामाजिक कार्यामध्ये सरपंच असल्यामुळे व शिवसेनेचे कार्य असल्यामुळे, कार्यकर्ता असल्यामुळे व कडाचीवाडी मध्यभागी आणि राय उजव्या हाताला आणि डाव्या हाताला मेदनकरवाडी. तर माझं प्राथमिक मला सांगायचं म्हटलं तर माझं शिक्षण राश्यामध्ये 7वी पर्यंत झाले. राशेमध्ये 2940 मतदान, 37 मतदान आहे. त्या राशे गावामध्ये माझे नातेवाईक मित्रमंडळ भरपूर आहेत. राश्यामध्ये माझे सख्खे चुलत 9 मामा आहेत, 4 काका आहेत, 5 जावई आहेत, 27 वर्गमित्र आहे. आणि डे टू डे काय खरेदी वगैरे करायचे असेल, आम्ही चाकणपेक्षा आम्ही राश्यामध्ये येतो. कडाचीवाडी आणि रासे एकच गाव आहे. आणि आमच्या कडाचीवाडीचं जे काय 3500 काय मतदान आहे, 3500 काय 40-45 काय असेल थोडंफार जे काय वाटेवर. तर मी माझ्या गावामध्ये सरपंच असताना माझी मिसेस त्या सरपंचच्या पदाच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये जवळ 60 लाखाची ग्राम सचिवालय, ग्रामपंचायत कार्यालय बांधले, 3 कोटीची पाणी योजना केली. आणि विशेष करून ड्रेनेज व्यवस्था, घरकुल, अशी छोटी मोठी आम्ही अनेक कार्यक्रम केले, कार्यक्रम त्या राबवले. आणि त्या माध्यमातून गावकऱ्यांचं मला प्रचंड सहकार्य लाभलं.
आणि त्या माध्यमातून खरं सांगायचं मला आनंद वाटतो की आदिवासी समाज, आदिवासी ठाकर समाज आमच्याकडे साधारणतः त्यांचं जे कुटुंब आहे 350 आसपास आहेत. बर. त्या माध्यमातून आपले प्रांताधिकारी आयुष प्रसाद असताना मी त्या आदिवासी समाजाकरता आदिवासी आहे पण ठाकर आहे, पण त्यांना जातीचा दाखला मिळत नव्हते. तर मी जवळ 350 लोकांना जातीचे दाखले दिले. त्या माध्यमातून काय झालं की त्या ठाकर आदिवासी समाजातील मुलं मुली नोकरी करता आणि शाळेकरता त्यांना खास फायदा झाला आणि त्यातून ते मला पुण्य लाभलं की गोरगरीब दीनदुबळ्या लोकांची, आदिवासी लोकांची सेवा मिळाली. नंतर त्यांची जी जवळजवळ 100 वर्ष आदिवासी समाज हा फॉरेस्टच्या जागेमध्ये राहत होता. 100 वर्ष असताना सुद्धा त्यांनी 2016-17 त्यांनी फोकलॅन आणलं, नोटिसा दिल्या, सर्व काय झालं. मग त्यामुळे ते समाज घाबरला आणि त्या माध्यमातून मग मी प्रस्ताव ठराव वन हक्क समितीचा अध्यक्ष व सरपंच यांना त्यांनी त्यांच्याकरता ॲडमिन लेवलला प्रशासकीय सर्व गोष्टीची पूर्तता करून आणि सांगायला आनंद वाटतो आणि समाधान वाटतं की त्या माध्यमातून जवळजवळ 150 कुटुंबांना प्रत्येकी 1.5 ते 1 गुंठा त्यांच्या नावावर 7/12 करून 4.25 एकर जागा देण्याचं कार्य आदिवासी समाजाकरता मी केलेलं आहे आणि तेच मोठं समाधान आहे. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही ते जे काम केलं त्यात तुम्हाला वेगळं समाधान लाभलेलं आहे. खूप समाधान आहे. ज्या अर्थाने जे काही कामं असतात त्यापैकी हे तुमचं एक मोठं कार्य झालं तुमच्या हातून. ज्या समाजाला खरं गरज आहे, अज्ञान समाज आहे, त्या माध्यमातून त्यांना गरज होती. मला याचं समाधान आहे की त्यांच्या मुलांना, विद्यार्थ्यांना ठाकर समाजातून त्यांना फायदा घेत नव्हता, जातीचा दाखला नव्हता. त्यामुळं त्यांना ते नोकरी असेल, व्यवसाय, नोकरी आणि विद्यार्थ्यांकरता जे तुम्हाला ते एक समाधान मिळालं काम कुटुंबाला न करता आपण काहीतरी करू शकलो. हे झालं आदिवासी समाज किंवा ठाकर समाजासाठी तुम्ही केलं. परंतु अजून एक असं वाटतंय का की या भागामधले एक जटिल मोठा प्रश्न आहे तो म्हणजे आपण पाहतोय चाकण म्हणजे तळेगाव पासून अगदी शिक्रापूरपर्यंतचा जो मुख्य रस्ता आहे तो 4 पदरी 6 पदरी साधारणतः एक उड्डाण पुलासंदर्भातला हा विषय होता. तर तो कशा पद्धतीने उद्याच्या काळात सुटणार यासाठी तुम्ही काय करू शकता का? उद्याच्या काळात करण्याची इच्छा तुमची आहे? खरंच आमच्या गणामध्ये खरा प्रॉब्लेम आहे वाहतूक. नागरिकांना वाढलं, औद्योगिकरण वाढलं, त्या माध्यमातून नागरिकांना वाढलं, वाहतुकीची समस्या खूप मोठी आहे. जो रस्ता 50 वर्षापूर्वी होता तोच रस्ता, ट्रॅफिक मात्र 100-125 पटीने वाढलं, रस्ता मात्र आहे तेवढाच आहे. त्यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण होतं खूप वाढलेलं आहे आणि नाहक जीव जातात. त्यात तरुण असतील अशा लोक जातात, तर काही हे नसतं. त्यामुळं जे काय आहे स्वतः आम्ही ट्रॅफिक मुक्त चाकण त्या माध्यमातून मी पुस्तकामध्ये सहभाग घेतला आंदोलन आणि वेळोवेळी आमच्या ग्रामपंचायतीत सुद्धा पाठपुरावा करून तुमचे प्रस्ताव ठराव देऊन प्रयत्न केला. परंतु आमच्या पातळीवर आम्ही प्रयत्न केले. शेवटी कार्य जे आहे ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांनी इच्छाशक्ती महत्वाची आहे, पण प्रयत्न करणे आपल्या हातात आहे, ते आम्ही नेहमीच करत असतो. दुसरा प्रश्न आहे घनकचरा व्यवस्थापन. आमची मेनकडे असन, कडाची वासन असं नागरिकन वाढल्यामुळं लोकांना काही इन्कम सोर्स तयार झाले भाड्याच्या खोलीच्या माध्यमातून, पण घन कचरा व्यवस्थापन ही खूप मोठी जटिल समस्या आहे. त्याकरता सुद्धा आम्ही गडाचवाडच्या वतीने काही एक संस्था आहे, NGO आहे, त्यांना आम्ही जवळ 24 लाखाचं काम आहे. आपली खेळची संस्था आहे, त्यांना मागच्या आठवड्यात बोललो होतं, त्यांची आमची मीटिंग पण झाली. त्या माध्यमातून आमचं कार्य चालू आहे. दरम्यान आमचे चुलत बंधू बाळासाहेब कर यांनी देखील त्यांची स्वतःची जागा देऊन, शेड देऊन विनामूल्य ग्रामपंचायत दिले. त्या माध्यमातून आम्ही आमच्या वाडीपुरतं सध्या घनकचरा व्यवस्थापनची प्रश्न जो होता जटिल थोडा कमी करण्याचा प्रयत्न केला. अर्थात मिरंकवाडी रास इथंही हा प्रश्न आहे, त्याकरता आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे. निश्चित उद्याच्या काळामध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर आपल्याला हे सगळं सोडवायचंय, हे मोठं आव्हान तुम्हाला पेलवायचंय. परंतु मला एक सांगा की तुम्ही आता
काँग्रेस, शिवसेना, अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार, शिवसेना आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी आहे. त्या आघाडीच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून तुम्ही चिन्ह किंवा मशाल मागताय. ही सगळ्या मंडळींची साथ तुम्हाला निवडणुकीदरम्यान लाभणार आहे का? नक्कीच. मी हारदा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तुम्हाला आता सांगितलं की 92-93 पासून एसटीने प्रवास करणारा आणि प्रत्येक बाळासाहेबांचं भाषण दसरा मेळा शीर्षकावर ऐकणारा माऊलीकडे. बरं, याचबरोबर मी विचारल, तुम्ही निष्ठावान शिवसैनिक आहे हे सगळं ज्ञात आहे किंवा तुम्ही सांगितले, पण आता पक्ष तुम्हाला तिकीट देणार का अजून कोणी इच्छुक आहे? उद्या त्यांचा विचार होणार, काय तुम्हाला वाटतं? निश्चितपणे माझे जे कार्य आहे, लोकांशी जे अटॅचमेंट आहे, जो जनसंपर्क आहे आणि सरपंच पदाच्या अनुभवातून निश्चितपणे उमेदवारी मलाच मिळेल अशी याची मला खात्री आहे. कारण काय आलं, 2004 मध्ये मी माझी मिसेस पंचायत समिती चाकण असताना सुद्धा निवडणूक लढवली. त्या काळामध्ये पक्षाकरता त्यागच केला. त्यावेळेस उमेदवारी कोण घेत नव्हतं कधी. 2004 मध्ये तुम्ही पुढे आले, त्यावेळेस मी पुढे आलो, माझी मिसेस उभी राहिली आणि फक्त 270 मतांनी चाकण गाव असताना सुद्धा, जास्त जनसंपर्क नसताना सुद्धा थोडक्या मताने ते पराभव झाला. नंतर 2000 मागच्या सुद्धा पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये संधी मिळाली होती, डावललं, नाही मिळाली. आता मिळेल, आता मिळाल नाही, 100% मिळणार ही मला खात्री आहे. कारण खरं तर पाठीमागच्या वेळेस तुम्ही सांगितलं जे अपयश आलं ते यशात रूपांतर करण्यासाठी तुम्हाला संधी पाहिजे, पक्षाचा झेंडा पुन्हा एकदा फडकवण्यासाठी तुम्हाला संधी पाहिजे असं तुम्ही म्हणतात. परंतु खरं तर शिवसेना हा आदेश पाळणारा पक्ष, शिवसेनेकडून अजून जर कोणी इच्छुक असेल आणि यदाकदाचित पक्षाचा निर्णय झाला की दुसऱ्याला तिकीट द्यायचं, कारण राजकारणात काय घडेल हे सांगता येत नाही. म्हणजे आपण पाहतोय परिस्थिती. तर उद्याच्या काळात तुम्हाला जर कदाचित असं समजूया तिकीट तुम्हाला मिळेलच, पण समजा घडलं की तुम्हाला तिकीट डावललं, नाकारलं, तर तुमची भूमिका काय असणार आहे? खरं पाहायला गेलं तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा पगडा असलेला माणूस, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य साहेब आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक सचिन भाऊ अय्यर असतील किंवा कार्यक्षम आमदार आपले बाबाशेठ काळे हे नक्कीच माझ्या ह्या सर्व गोष्टीचा विचार करतील. कारण तालुक्यामध्ये पाहायला गेलं की जी 5 निष्ठावंत शिवसैनिक आहेत तालुक्यामध्ये, त्यामध्ये मला नाही वाटत की 5 मध्ये मी 100% असणार. 5 मध्ये तुम्ही निष्ठावान आहे फिक्स झालं, म्हणून तर तुम्हाला तो प्रश्न आहे. तुम्ही निष्ठावान आहात, उद्याच्या काळात पक्षानं जर तुम्हाला डावललं तर भूमिका काय? तुम्हाला डावलणार नाही हा तुमचा मुद्दा आहे, पण आमचा प्रश्न काय आहे की उद्या डावललं तर तुमची भूमिका काय? शेवटी प्रश्न तुम्ही विचारला, योग्य विचारला. शेवटी मी बाळासाहेबांचा कडवळ शिवसैनिक आहे. आज पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत किंवा आपले सचिन भाऊ असतील किंवा आपले आमदार बाबाशेठ काळे आहेत, ते शेवटी डावलणार नाहीच आहेत. पण त्यांना जे योग्य वाटेल त्यांच्या मताशी मी एकनिष्ठ शिवसैनिक, कडवळ शिवसैनिक म्हणून शेवटी आपल्याला भगवा झेंडा फडकवायचा आहे. ते सारासार सर्व गोष्टी विचार करून नक्कीच माझा विचार करतील, पण मी त्यांच्या निर्णयाशी एकनिष्ठ राहून माझी वाटचाल मी एक पाऊल पुढे असेल एवढी तुम्हाला खात्री देतो. खरं तर आपण पाहिले, ऐकलंय निष्ठावान कसा असतो, निष्ठावान शिवसैनिक कशाला म्हणतात, त्यातलं एक मूर्तिमंत उदाहरण आपण माऊलीकडे यांच्याकडे ऐकलं. अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये अगदी दसरा मेळाव्याला प्रत्येक वर्षी जाणारा हा कार्यकर्ता, प्रत्येक शिवसेनेच्या निवडणुकीमध्ये स्वतःला झोकून देणारा हा कार्यकर्ता, प्रत्येक निवडणुकीला ताकद पणाला लावणारा हा कार्यकर्ता आज इच्छुक आहे. परंतु जर मला पक्षानं डावललं तरी मी एकनिष्ठ राहणार, ही देखील त्याची भूमिका आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्याशी आपण आता चर्चा केलेली आहे. त्यांच्याकडे आता आजच्या या चर्चेच्या शेवटाकडे जाताना त्यांना एक छोटासा एक प्रश्न शेवट विचारूया. माऊली, निवडणुकीमध्ये तुम्हाला तिकीट दिलं, तुम्ही निवडणुकीला उभे राहणार, पण जनतेने तुम्हालाच निवडून का द्यावं, या प्रश्नाचं उत्तर काय सांगा? नक्कीच तुमचा प्रश्न चांगला आहे.
माऊलीकड आमच्या गाण्यामध्येच नव्हे तर तालुक्यामध्ये एक चांगला कार्यकर्ता अभिमानी सांगेल आणि सच्चा शिवसैनिक आणि एकनिष्ठ शिवसैनिक विचाराची तत्वाची तडजोड न करणारा असा माऊली म्हणून माझं नक्कीच मला अभिमान सांगायला वाटेल की अशी माझी जनमानसात प्रतिमा आहे. आणि मी जे कार्य केले आदिवासी समाज असन दिन दुबळे असतील किंवा त्यांना जे घरकुल दिले, मी जवळ 100 घरकुल दिलेत गावामध्ये. आणि कडाचवाडीचा सरपंच मी व माझी मिसेस असताना जे कार्य केले ते मॉडेल म्हणून केले. 3 कोटीची पाणी योजना असेल किंवा 50 लाखाची असेल आणि अशा छोट्या मोठ्या कोट्यवधी लोकांचे केले. आम्ही सुशिक्षित आहे. M.Com MBA केला माणूस आहे. 92 मध्ये MBA केला माणूस आहे. शेवटी शिक्षण असेल ना आणि त्याच्याबरोबर सामाजिकाची आवड संधी मिळाली तर नक्कीच सोनं केले राहणार नाही. म्हणून मला विश्वास आहे की नक्कीच जनता माझ्या पाठीमागे असेल आणि मला साथ देईल ही नक्की मला 100% खात्री आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की 100% उमेदवारी मला मिळेल. आणि पंचायत समितीवर माननीय सुरेशभाऊ गोरे असतील आमदारांचं आणि बाळासाहेबांचं, उद्धव साहेबांचं आणि सचिन भाऊंचं पंचायत समितीवर झेंडा फडकवायचं स्वप्न पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आणि फडकून दाखवणारी ही माझी इच्छा आहे. खरं तर आपण पंचायत समितीवर झेंडा फडकून दाखवणे त्यांची इच्छा आहे ती व्यक्त केली. मला का निवडून द्यावं ते सांगितलं. खरंच आपण पंचायत समिती गणाचे जे इच्छुक उमेदवार आहेत ज्ञानेश्वर माऊली कडपाटील यांच्याशी चर्चा करताना उद्या निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये काही घडेल न घडेल ते काळाला माहिती, परंतु निष्ठा कशी असते, निष्ठावान शिवसैनिक कसा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण आपण माऊली कडांकडे पाहिलं. असो, आपण आता त्यांच्याकडे जाऊया, त्यांना शेवटचा एक प्रश्न विचारू आणि आजच्या चर्चेला समारोप करूया. जनतेला तुम्ही काय आवाहन करणार की उद्याच्या काळात मला निवडून द्यावं, विनंती काय कशा पद्धतीने करणार तुमच्या मायबाप जनतेला? मी एवढंच सांगेल, शेवटी आपण आजचं राजकारण पाहतो ना तत्व ना निष्ठा न विचार. तर मला एवढंच सांगायचंय, मी जे कार्य केले तुमच्या समोर जो माऊली आहे तो आहे तसाच आहे, विचाराने, आचाराने, कार्याने. आणि एक निष्ठावंत शिवसैनिक, तत्वाशी कधी प्रार्थना न करणारा माणूस. आणि माझं कसं आहे, मी स्वयंनिर्णय आहे, निष्ठावंत आहे, शिक्षण आहे. त्यामुळं नक्कीच माझा मायबाप जनता माझा या सर्व गोष्टीचा विचार करून नक्कीच मला खंबीर साथ देतील अशा मला साथ द्यावी अशी त्यांना विनंती आहे तुमची. आणि पुन्हा एकदा निरंकारी गण इथली सर्व मायबाप जनतेला, बंधू भगिनी यांना नम्र विनंती करतो की आपल्या गणातील सेवा करण्याचे एक सुशिक्षित कार्यक्षम उमेदवार म्हणून मला तुमचे आशीर्वाद, सदिच्छा, शुभेच्छा नेहमीच पाठवची असू द्या ही आपणा सर्वांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर या ठिकाणी आपण माऊलींकडे आलो, चर्चा केली. अशाच आपण नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये आपण अनेक उमेदवारांना भेटणार आहोत. तुम्हा सर्वांना मी आवाहन करेन, विनंती करेल की आपल्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलला सबस्क्राईब करा, अनेक ठिकाणी व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपले जे उमेदवार आहेत त्यांचाही प्रचार चांगल्या पद्धतीचा होईल आणि तुमच्याशी या ठिकाणी संपर्क करता येईल. असो, तुम्हाला कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या वतीने मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.